हॅलो स्टुडंट्स, फ्लुइड मेकॅनिकच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी आता फ्लुइड मेकॅनिक्सचं तिसरं युनिट चालू करतो आहे. एक महत्त्वाचं युनिट ते म्हणजे फ्लो थ्रू पाईप्स. फ्लो थ्रू पाईप. तर पाईप म्हणजे काय? पाईप इज अ क्लोज्ड कंड्यूट हॅव्हिंग सर्क्युलर क्रॉस सेक्शन. म्हणजे सर्क्युलर क्रॉस सेक्शन असतो आणि क्लोज असते पाईप, बरोबर. आता पाईपचा सर्क्युलर क्रॉस सेक्शन असू शकतो किंवा रेक्टँग्युलर असू शकतो, स्क्वेअर असू शकतो, कोणत्याही टाईपचा क्रॉस सेक्शन असू शकतो. पण जनरली जास्त करून पाईप्स कोणत्या वापरतात? सर्क्युलर क्रॉस सेक्शन असलेल्या. कारण त्याच्यामध्ये हेड लॉस, फ्रिक्शनमुळे होणारा हेड लॉस जो आहे तो सर्क्युलर पाईपमध्ये कमी असतो. त्यामुळं सर्क्युलर पाईप जास्त करून यूज केल्या जातात. आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सपोज असा पाईप फ्लो आहे, अशी पाईप आहे हॅव्हिंग सर्क्युलर क्रॉस सेक्शन. तर आपल्याला माहित आहे हा जो पाईपचा सरफेस आहे, लिक्विड यातून वाहत असेल, लिक्विडच्या लेयर असतात, हे आपल्याला माहित आहे. लिक्विडच्या लेयर असतात. तर न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी आपण बघितलाय. प्रत्येक लिक्विडकडं कोणती प्रॉपर्टी असते? विस्कॉसिटी प्रॉपर्टी असते. त्या प्रॉपर्टीमुळे काय होतं, तर इथला जो सरफेसचा लिक्विडचा लेयर आहे तो या सरफेस बरोबर काय चिकटून राहणार आहे. तर सरफेसची व्हेलॉसिटी, पाईपच्या सरफेसची व्हेलॉसिटी काय असणार? 0. त्यामुळे इथं याला जो ॲडजसंट लेयर आहे सरफेसला, त्या लेयरची व्हेलॉसिटी काय असणार आहे? 0. आणि जसं जसं तुम्ही इकडं फ्लोमध्ये आतमध्ये जाल, आता जसं जसं तुम्ही इकडं आतमध्ये जाल तशी तशी व्हेलॉसिटी काय होते? वाढत जाते. आणि परत सेंटरला व्हेलॉसिटी मॅक्झिमम असते आणि परत कमी कमी होते. कारण इकडे एक सरफेस आहे, त्या सरफेसकडे परत कमी कमी होत जाते व्हेलॉसिटी. म्हणजे सेंटरला व्हेलॉसिटी मॅक्झिमम असते आणि ॲडजसंट लेअरची व्हेलॉसिटी, त्याला बरोबर चिटकून जो लेअर आहे त्याची व्हेलॉसिटी 0. आणि इकडं जसं सेंटरला जाल तशी व्हेलॉसिटी वाढत जाते. परत इकडं व्हेलॉसिटी 0 होते. तर याला काय म्हणायचं? व्हेलॉसिटी डिस्ट्रीब्युशन फॉर क्लोज्ड कंड्यूट ऑर पाईप. व्हेलॉसिटी डिस्ट्रीब्युशन. तेच जर तुम्ही शियर स्ट्रेस, आता आपल्याला माहित आहे विस्कॉसिटी प्रॉपर्टी असले तर प्रत्येक लेअरच्या मध्ये, प्रत्येक 2 लेअरच्या मध्ये, ॲडजसंट लेअरमध्ये काय असणार आहे? फ्रिक्शनल रेजिस्टन्स असणार आहे. फ्रिक्शनल रेजिस्टन्स त्याला आपण F1 असं म्हणणार आहे. फ्रिक्शनल रेजिस्टन्स F1. तर फ्लो सपोज असा असेल, फ्लोची डिरेक्शन जर अशी असेल तर फ्रिक्शनल रेजिस्टन्स कसा लागणार आहे? फ्लोला अपोजिट. फ्लोच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये फ्रिक्शनल रेजिस्टन्स अप्लाय होतो. त्या फ्रिक्शनल रेजिस्टन्समुळे काय होतं? शियर स्ट्रेस इंड्यूस होतो फ्लुइडमध्ये. ते आपण बघितले, शियर स्ट्रेस इंड्यूस होतो. आता हा शियर स्ट्रेस व्हेलॉसिटी कमी आहे म्हणजे तिथं फ्रिक्शनल रेजिस्टन्स कसा आहे? जास्त आहे. व्हेलॉसिटी इथं 0 आहे म्हणजे फ्रिक्शनल रेजिस्टन्स इथं मॅक्झिमम आहे. व्हेलॉसिटी इकडं कमी कमी म्हणजे वाढत जाते, म्हणजे फ्रिक्शनल रेजिस्टन्स कमी कमी होत जातं. सेंटरला व्हेलॉसिटी मॅक्झिमम आहे म्हणजे तिथं फ्रिक्शनल रेजिस्टन्स अजिबात नाही. त्यामुळे शियर स्ट्रेस तिथं काय असणार आहे? 0. आणि इथं शियर स्ट्रेस काय असणार आहे? मॅक्झिमम. तसंच इथून पुढं व्हेलॉसिटी कमी कमी होत जाते म्हणजे परत शियर स्ट्रेस वाढत जातो. तर शियर स्ट्रेस कोणाला प्रपोर्शनल असणार आहे? फ्रिक्शनल रेजिस्टन्सला प्रपोर्शनल असणार आहे. आणि फ्रिक्शनल रेजिस्टन्स कसा लागतोय? फ्लोच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये. तर आपल्याला आता आपण बघितलं बर्नॉलीज थेरम आपण बघितलेला. तर अशी जर पाईप असेल, आता इथं जर 2 पॉईंट तुम्ही घेतले, सेक्शन 1 घेतला आणि सेक्शन 2 जर घेतला, आणि जर फ्लुइड रिअल असेल, रिअल विस्कस फ्लुइड असेल, रिअल फ्लुइड म्हणजे कोणतं? विस्कस फ्लुइड असेल, म्हणजे विस्कॉसिटी प्रॉपर्टी फ्लुइड का असेल, तर काय होतं? या पॉईंट 1ला जेवढं हेड आहे, हे समजा टोटल हेड अवेलेबल ॲट इनलेट, सपोज H काय आहे? टोटल हेड अवेलेबल ॲट सेक्शन 1 तेवढंच हेड आपल्याला सेक्शन 2ला मिळत नाही. म्हणजेच काय होतं, तर विस्कॉसिटीमुळं फ्रिक्शनल रेजिस्टन्स अप्लाय होतो. फ्रिक्शनल रेजिस्टन्स इथं आहे विस्कॉसिटीमुळं, आणि त्याच्यामुळं काय होतं? हेड लॉस होतो. आणि सेकंड पॉईंटला आपल्याला काय मिळतं? H - HF एवढं हेड मिळतं, बरोबर. H - HF म्हणजे इथलं हेड काय असेल ते, सपोज इथं H1 आहे
तर इथं H1 मायनस हा लॉस झाला तो मायनस करून इथं H2 एवढं सपोज हेड मिळतं. म्हणजे मध्ये काय होते, हेड लॉसेस होत आहेत. आता मेजर लॉस हा कशामुळे होतो, तर या फ्रिक्शनमुळे होतो. विस्कस फ्लुइड्समध्ये मेजर लॉस कशामुळे होतो, फ्रिक्शनमुळे. आता अजून कशामुळे लॉस होतो, तर व्हेलॉसिटी चेंज झाल्यामुळे. सपोज इथं डायमीटर चेंज झाला, असा डायमीटर चेंज केला मी. आता डायमीटर काय झाला, इथं डिक्रीज झाला पाईपचा डायमीटर डिक्रीज झाल्यामुळं व्हेलॉसिटी काय झाली, चेंज झाली. व्हेलॉसिटी चेंज जिथं होत असेल तिथं हेड लॉस होतो. व्हेलॉसिटी जिथं जिथं चेंज होते तिथं तिथं हेड लॉस होतो. मग व्हेलॉसिटी चेंज होण्याची कारणं भरपूर असू शकतात. इथं तुम्हाला काय दिसते, सडन कॉन्ट्रॅक्शन झाले पाईपचं, डायमीटरचं सडन कॉन्ट्रॅक्शन झाले. सडन एनलार्जमेंट सुद्धा असू शकते. सडन डायमीटर इन्क्रीज झाला, इथं सुद्धा व्हेलॉसिटी काय होणार, चेंज होणार. किंवा डिरेक्शन चेंज झाली, असा बेंड आहे, डिरेक्शन चेंज झाली लिक्विडची, इथं सुद्धा व्हेलॉसिटीची काय डिरेक्शन चेंज झाली, इथं लॉस होणार आहे. काही लिकेज असतील फिटिंग्समुळं, आपल्याला माहित आहे वॉल्व असतात, अजून फ्लेंजेस असतात, तिथं लिकेज होत असते, तर त्यामुळं सुद्धा काय होतं, हेड लॉस होतो. तर हे सगळे मायनर म्हणजे कमी असतात, कमी प्रमाणात हे सगळे लॉसेस असतात. पण मेजर लॉस हा कोणता असतो, तर फ्रिक्शनमुळे होणारा लॉस. विस्कॉसिटी प्रॉपर्टी असल्यामुळं प्रत्येक ॲडजसेंट लेअरमध्ये फ्रिक्शन होतं. त्याचबरोबर हा सरफेस, पाईपचा सरफेस आणि त्याला चिटकून असलेली जी लेअर आहे ॲडजसेंट लेअर, त्यांच्यामध्ये सुद्धा फ्रिक्शन होतं. आणि फ्रिक्शन लॉस हा कसा, कोणत्याही पाईपच्या फ्लोमध्ये फ्रिक्शन लॉस हा सगळ्यात जास्त असतो. तर आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये तो हेड लॉस ड्यू टू फ्रिक्शन, त्याला आपण मेजर लॉस असं म्हणतो, मेजर हेड लॉस. आणि हे सगळे काय आले, कॉन्ट्रॅक्शन, एनलार्जमेंट किंवा पाईप फिटिंग्समुळे येणारे जे लॉसेस आहेत, हेड लॉसेस, त्यांना आपण मायनर लॉसेस असं म्हणणार. आणि फ्रिक्शनमुळे येणारा लॉस हा काय जास्त असतो, त्याला आपण मेजर लॉस असं म्हणणार. तर आपल्याला हा मेजर लॉस डिराईव्ह करायचा, त्याला फॉर्म्युला कसा काढायचा, आपल्याला पाईपलाईनसाठी, कोणत्याही पाईपसाठी हेड लॉस ड्यू टू फ्रिक्शन काढता यायला पाहिजे. त्यासाठी कोणतं इक्वेशन वापरायचं ते आपण इथं डिराईव्ह करणार आहे. तर त्यासाठी इथं मी नाव पण लिहिले, डार्सी-वेईसबॅच इक्वेशन असं त्या इक्वेशनचं नाव आहे. ते आपण आता इथं डिराईव्ह करणार. ओके, तर आता डेरिव्हेशन बघा कसं करायचं. तर मी एक पाईपचा सेक्शन कन्सिडर करतो. पाईप लेंथ L एवढी पाईप मी या ठिकाणी घेतो स्टडीसाठी आपल्या. तर अशी मी पाईप घेतो एक, आणि सेक्शन घेतो, सेक्शन 1-1 आणि सेक्शन 2-2. आणि दोन सेक्शनच्या मधली जी लेंथ आहे पाईपची ती आहे कॅपिटल L. पाईपचा डायमीटर आहे स्मॉल d. पाईपचा डायमीटर काय आहे, स्मॉल d. L इज अ लेंथ ऑफ पाईप, d इज अ डायमीटर ऑफ पाईप. आता ॲट सेक्शन 1-1 एरिया सेमच असणार आहे सगळीकडं. ॲट सेक्शन 1-1 व्हेलॉसिटी काय असणार आहे, v1. ॲट सेक्शन 2 व्हेलॉसिटी काय असणार आहे, v2. ते मी इथं लिहितो, v2. ओके, ॲट सेक्शन 2 व्हेलॉसिटी काय असणार आहे, v2. आता आपण बघितलं तर ही कशी पाईप आहे, हॉरिझॉन्टल पाईप आहे. त्यामुळे इथं मी जर रेफरन्स लाईन घेतली तर हे डाटम हेड जे आहे, डेटम हेड, त्याला आपण Z1 आणि Z2 म्हणतो. हे काय असणार आहे, सेम असणार आहे, Z1 Z2 सेम. आता सपोज 1-1 सेक्शनला प्रेशर आहे P1, सेक्शन 2-2 ला प्रेशर आहे P2, सेक्शन 2-2 ला काय लिक्विडचं प्रेशर P2. आता आपल्याला माहित आहे, सपोज फ्लो जर या डिरेक्शनमध्ये असेल, लिक्विडचा फ्लो, तर फ्रिक्शनल रेजिस्टन्स कोणत्या डिरेक्शनमध्ये, त्याला अपोजिट, त्याला F1 असं म्हणतो मी. फ्रिक्शनल रेजिस्टन्स F1 हा फ्लोला अपोजिट. ओके, फ्लोला अपोजिट असणार आहे. तर अशा पद्धतीचा डाटा आहे. आता इथं सेक्शन 1-1 वर लिक्विडचा काहीतरी फोर्स अप्लाय होणार आहे. तो कोणता फोर्स असणार आहे, प्रेशर फोर्स. तर प्रेशर आपल्याला माहित आहे P इज इक्वल टू काय असतं, F डिवायडेड बाय A. त्याच्यावरून F काय येणार, P इंटू A. मग सेक्शन 1 ला काय असणार, P1 इंटू A.
सेक्शन 1 ला फोर्स काय असणार आहे, प्रेशर फोर्स P1 इंटू ए. सेक्शन 2 वर कोणता फोर्स अप्लाय होणार आहे, प्रेशर फोर्स P2 इंटू ए. P2 इंटू ए. तर एवढा डाटा आपण कन्सिडर केलेला आहे. ओके, एवढा डाटा आपण कन्सिडर केलाय. आता आपण इक्वेशनला डेरिव्हेशनला सुरुवात करूया. तर काय करायचं, 2 सेक्शन आहेत बरोबर, 2 सेक्शन आहेत म्हणजे इथं आपण काय करू शकतो, बर्नॉलिस थेरम अप्लाय करू शकतो. 2 सेक्शन आहेत, आपण रिअल फ्लुइडसाठी बर्नॉलिस थेरम अप्लाय करू शकतो. तर रिअल फ्लुइडसाठी बर्नॉलिस थेरम काय आहे, अप्लाइंग, इथं मी लिहितो अप्लाइंग बर्नॉलिस थेरम, अप्लाइंग बर्नॉलिस थेरम between section 11 and 22, between section 11 and 22. तर बर्नॉलिस थेरम काय असतो, P1 डिवायडेड बाय रो जी प्लस सेक्शन 1 ला काय असणार आहे, टोटल एनर्जी P1 बाय रो जी प्लस V1 स्क्वेअर बाय 2G प्लस Z1 इज इक्वल टू सेक्शन 2 ला एनर्जी काय असणार आहे, P2 बाय रो जी प्लस V2 स्क्वेअर बाय 2G प्लस Z2 प्लस हेड लॉस. हे रिअल फ्लुइडसाठी बर्नॉलिस थेरम आहे, आपण बघितले एका व्हिडिओ लेक्चरमध्ये, आपण हा थेरम डिराईव्ह केलेला. ओके, आता बघा V1 आणि V2 व्हेलॉसिटी काय असणार आहे, डायमीटर सेम आहे म्हणजे व्हेलॉसिटी काय असणार आहे, सेम. सो V1 इज इक्वल टू V2 असणार आहे. ओके, त्यामुळे हे काय होईल, कॅन्सल. V1 इज इक्वल टू V2 झालं म्हणजे मायनस होईल, दोघं कॅन्सल होतील. तसंच Z1 इज इक्वल टू Z2 आहे, पाईप हॉरिझॉन्टल आहे, रेफरन्स लाईन पासून हे डिस्टन्स सेम आहे, त्यामुळे Z1 इज इक्वल टू Z2, त्यामुळे हे पण कॅन्सल होईल. मग राहिलं काय शिल्लक, P1 डिवायडेड बाय रो जी आणि इकडचं P2 बाय रो जी इकडे आणलं तर काय होईल, मायनस P2 बाय रो जी इज इक्वल टू HF. तर HF आता हे रोजी कॉमन आहे, त्यामुळे इथं मी काय लिहू शकतो, P1 मायनस P2 बाय रो जी इज इक्वल टू HF. याच्यावरून P1 मायनस P2 काय येईल, P1 मायनस P2 इज इक्वल टू HF इंटू रो जी. याला मी इक्वेशन 1 असं म्हणतो. P1 मायनस P2 इज इक्वल टू काय आलं, HF इंटू रो जी. याला मी इक्वेशन 1 असं म्हणतो. आता मी पुढं जातो. आता पुढं काय आहे, तर अकॉर्डिंग टू विल्यम फ्राउड हा एक सायंटिस्ट होता, विल्यम फ्राउड. तर त्यानं एक एक्सपेरिमेंट केला. त्यानं एक या फ्लुइड फ्रिक्शनसाठी त्यानं एक एक्सपेरिमेंट केला आणि त्याच्या एक्सपेरिमेंटनुसार त्यानं एक फॅक्टर डिफाईन केला. त्याला काय म्हणायचं, तर म्हणजे फ्रिक्शनल रेजिस्टन्स त्यानं डिफाईन केला, की फ्रिक्शनल रेजिस्टन्स कसा काढायचा हा त्याने डिफाईन केला. तर त्याच्या म्हणण्यानुसार फ्रिक्शनल रेजिस्टन्स इज इक्वल टू, अकॉर्डिंग टू, इथं मी लिहितो अकॉर्डिंग टू विलियम, म्हणजे आता W लिहितो, विलियम फ्राउड, अकॉर्डिंग टू विलियम फ्राउड्स एक्सपेरिमेंट, तो काय म्हणतो, तर फ्रिक्शनल रेजिस्टन्स इज इक्वल टू फ्रिक्शनल रेजिस्टन्स पर युनिट वेटेड एरिया, फ्रिक्शनल रेजिस्टन्स पर युनिट वेटेड एरिया पर स्क्वेअर व्हेलॉसिटी इंटू काय असणार, वेटेड एरिया इंटू व्हेलॉसिटीचा स्क्वेअर. फ्रिक्शनल रेजिस्टन्स काय असतो, अकॉर्डिंग टू W फ्राउड्स एक्सपेरिमेंट, फ्रिक्शनल रेजिस्टन्स पर युनिट वेटेड एरिया पर स्क्वेअर व्हेलॉसिटी इंटू वेटेड एरियानं मल्टिप्लाय करायला लागेल, कारण पर डिवाइड आहे, डिवायडेड बाय परत व्हेलॉसिटी स्क्वेअरनं मल्टिप्लाय करायला लागेल, व्हेलॉसिटी स्क्वेअर. ओके, फ्रिक्शनल रेजिस्टन्सला आपण काय म्हणले, F1. ओके, तो F1 इज इक्वल टू फ्रिक्शनल रेजिस्टन्स पर युनिट वेटेड एरिया पर स्क्वेअर व्हेलॉसिटी, त्याला त्यानं काय नोटेशन दिलेलं, F डॅश इंटू वेटेड एरिया काय असणार आहे,
या पाईपचा वेटेड एरिया काय असणार आहे म्हणजे सरफेसचा एरिया काय असणार पेरिमीटर पाईपला चिकटलेला एरिया काय असणार आहे पेरिमीटर आणि इंटू लेंथ. ओके एवढी लेंथ पेरिमीटर इंटू लेंथ पी इंटू एल. ओके इंटू वेलॉसिटीचा स्क्वेअर. ओके सो दिस इज द फ्रिक्शनल रेजिस्टन्स. तर याला मी आता इक्वेशन काय म्हणतो या फ्रिक्शनल रेजिस्टन्सला इक्वेशन 2 असं म्हणतो. ओके इक्वेशन 2. आता या डायग्रॅममध्ये तुम्हाला दिसते फोर्सेस कोणते कोणते येतो सेक्शन 1 आणि 2 सेक्शन 1 आणि सेक्शन 2 याच्यामध्ये फोर्स कोणते कोणते आहेत. तर हा प्रेशर फोर्स ॲट सेक्शन 1 हा सेकंड आहे प्रेशर फोर्स ॲट सेक्शन 2 आणि हा फ्रिक्शनल रेजिस्टन्स हा सुद्धा काय फोर्सच आहे. ओके मग असे 3 फोर्स आहेत तर त्यांचा आपण काय घेऊ शकतो इथं इक्विलिब्रियम घेऊ शकतो. ओके इक्विलिब्रियम घेऊ शकतो. तर फोर्स कोणते कोणते आहेत फोर्सेस बिटवीन सेक्शन 1 अँड 2 सेक्शन 1 अँड 2. तर पहिला कोणता फोर्स आहे प्रेशर फोर्स ॲट सेक्शन 1 प्रेशर फोर्स ॲट सेक्शन 1 काय आहे P1 इंटू ए. प्रेशर फोर्स ॲट सेक्शन 1 काय आहे P1 इंटू ए. सेकंड काय आहे प्रेशर फोर्स ॲट सेक्शन 2 प्रेशर फोर्स ॲट सेक्शन 2 तो आहे P2 इंटू ए आणि फ्रिक्शनल रेजिस्टन्स तो आहे F1 तो इथं आपण काढलेला आहे. ओके F1. आता हा P म्हणजे काय पेरिमीटर हे लक्षात ठेवा कॅपिटल P आहे हा पेरिमीटर. ओके फ्रिक्शनल रेजिस्टन्स F1. आता आपण काय करूया समेशन Fx इज इक्वल टू 0 करूया. ओके इक्विलिब्रियमची कंडिशन समेशन Fx इज इक्वल टू 0 म्हणजे हॉरिझॉन्टल फोर्सेसची समेशन 0 जर हे बॅलन्समध्ये ठेवायचं असेल तर. ओके हॉरिझॉन्टल फोर्सेस इज इक्वल टू 0. तर आता डिरेक्शन बघा तिकडे जाणारे फोर्स मी काय घेतो प्लस इकडे येणारे मायनस. आता P1 इंटू ए प्लस P1A प्लस मायनस P2 इंटू ए मायनस F1 इज इक्वल टू 0. तर आता हे F1 काय होईल पलीकडे जाईल P1A मायनस P2A इज इक्वल टू हे मायनस F1 तिकडे गेलं प्लस झालं. आता ए दोन्हीमध्ये कॉमन आहे दोन्हीमधून कॉमन काढतो मी P1 मायनस P2 इंटू ए इज इक्वल टू F1. ओके आता P1 मायनस P2 काय आहे इक्वेशन 1 वरून P1 मायनस P2 इज इक्वल टू काय आहे HF इंटू रोजी ते इथं टाकतो मी HF इंटू रोजी आणि हे इंटू ए इज इक्वल टू F1 ची व्हॅल्यू काय आहे इक्वेशन 2 नुसार F डॅश इंटू P इंटू L इंटू V स्क्वेअर. ओके V स्क्वेअर. आता हे ए मी तिकडे डिवाइड करतो तर HF इंटू रोजी इज इक्वल टू काय होईल F डॅश इंटू P इंटू L इंटू V स्क्वेअर डिवायडेड बाय ए. रोजी मी तिकडे डिवाइड करतो तर काय होईल HF इज इक्वल टू F डॅश डिवायडेड बाय रोजी इंटू P L इंटू V स्क्वेअर डिवायडेड बाय ए. ओके आहे तसं लिहिलेलं आहे. याला मी काय म्हणतो इक्वेशन नंबर 3 याला मी म्हणतो इक्वेशन नंबर मी 3 असं म्हणतो. पुढचं एक व्हिडिओ लेक्चरमध्ये मी एक इक्वेशन डिराईव्ह करणार आहे त्याच्यामध्ये इक्वेशन नंबर 3 आपल्याला लागणार आहे. ते कसं लागणार काय ते मी तिथं आठवण करून तुम्हाला देतो की या व्हिडिओ लेक्चरमध्ये तिसरं इक्वेशन मी तिथं घेणार आहे यूज करणार आहे डायरेक्ट. ओके आता पुढे जाण्यासाठी मी इकडचं इरेज करतो मग पुढे जाऊया आपण. हे आपलं तिसरं इक्वेशन इथपर्यंत आले. आता पुढे बघा काय येते ते फक्त इक्वेशन आता आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे आणि HFचा फॉर्म्युला काढायचा आपल्याला HF इज इक्वल टू व्हॅल्यू काढायचे फक्त. आता मी हे पुसतो डायग्रॅमची काय आता गरज नाही डायग्रॅमचं काम आपलं झालेलं आहे. आता बघा सिम्प्लिफाय कसं करायचं तर HF इज इक्वल टू आले ते
आता याचे पी इक्वल टू बघा, पी म्हणजे पेरिमीटर. पेरिमीटर पेरिमीटर काय असतो? सर्क्युलर, सर्कलचा पेरिमीटर पाय इंटू डी. ओके, सो एफ डॅश डिवायडेड बाय रो जी इंटू पेरिमीटर काय असणार आहे? पाय इंटू डी इंटू लेंथ ऑफ पाईप इंटू व्हेलॉसिटी स्क्वेअर डिवायडेड बाय एरिया काय असणार पाईपचा? क्रॉस सेक्शनल एरिया पाय बाय 4d स्क्वेअर. ओके, तर हे पाय पाय एक कॅन्सल होईल, एक डी कॅन्सल होईल, काय राहील शिल्लक? एच एफ इज इक्वल टू एफ डॅश डिवायडेड बाय रो जी इंटू यल, वर काय राहतं? यल व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय, आता हे 4 खाली आहे, डी बाय 4 असं लिहितो मी. ओके, सो एच एफ इज इक्वल टू एफ डॅश डिवायडेड बाय रो जी इंटू हे 4 वर जाईल, 4l व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय डी असं लिहितो मी. आता त्या फ्रॉडनुसार, डब्ल्यू फ्रॉड्स एक्सपेरिमेंटनुसार त्यानं काय घेतलेलं? तर एफ डॅश डिवायडेड बाय रो इज इक्वल टू एफ डिवायडेड बाय 2 त्यानं घेतलेलं. आता या एफ, हे एफ म्हणजे काय? कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. तर हे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन आपण थेअरी ऑफ मशीनमध्ये जर गेलं तर काय घेतो आपण? म्यू. पण फ्लुइड मेकॅनिक्समध्ये म्यू हे नोटेशन आधीच आपण विस्कॉसिटीला वापरले, त्यामुळे परत म्यू इथं कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणून घेऊ शकत नाही आपण. त्यामुळे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शनला काय म्हटले? स्मॉल एफ. स्मॉल एफ असं नोटेशन दिले. तर एफ डॅश डिवायडेड बाय रो याच्या जागेवर आपण काय टाकूया आता? एफ बाय 2. सो एच एफ इज इक्वल टू एफ बाय रो, त्याच्या जागेवर काय टाकायचं? एफ बाय 2. मग हे जी आहे असं राहील इंटू 4l व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय डी. हे एकत्र करूया फक्त. एच एफ इज इक्वल टू काय येईल? 4f व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय 2gd. This is called as Darcy-Weisbach equation. This is called as Darcy-Weisbach equation to find out head loss due to friction in pipe. This is a Darcy-Weisbach equation to find out head loss due to friction in pipe. तर अशा पद्धतीने हे इक्वेशन डिराइव्ह मी केलेलं आहे. आता आपल्याला फक्त हे इक्वेशन माहीत असलं तरी सफिशियंट आहे. हे इक्वेशन माहीत असलं सफिशियंट आहे. पण ते इक्वेशन नक्की कुठून आलं, कसं डिराइव्ह केलं ते समजण्यासाठी मी इक्वेशन पूर्ण डिराइव्ह केलं. आता याच्या पुढे जरा थोडीशी अजून या इक्वेशनचे फॉर्म्स आपण कसं कसं यूज करू शकतो ते जरा बघूया. अजून हे इक्वेशन आपण कसं यूज करू शकतो वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये. आता इथं व्हेलॉसिटीच्या फॉर्ममध्ये हे इक्वेशन आहे. आपण हे फ्रिक्शन फॅक्टर एक असतो, फ्रिक्शन फॅक्टर हा काय आहे? स्मॉल एफ. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन, फ्रिक्शन फॅक्टर एक टर्म आहे. तर फ्रिक्शन फॅक्टर काय असतो? हा 4f एवढा फ्रिक्शन फॅक्टर असतो. तर एच एफ इज इक्वल टू, आपण हे इक्वेशन असं सुद्धा लिहू शकतो, कॅपिटल एफ यल व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय 2gd. यात कॅपिटल एफ म्हणजे काय आहे? फ्रिक्शन फॅक्टर. फ्रिक्शन फॅक्टर आणि त्याची व्हॅल्यू असते कॅपिटल एच इज इक्वल टू 4f. तर असं सुद्धा इक्वेशन आपण वापरू शकतो. कॅपिटल एफ इज इक्वल टू 4f. एफ म्हणजे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन, कॅपिटल एफ म्हणजे फ्रिक्शन फॅक्टर. आता अजून एक गोष्ट, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन कसा काढायचा? दिला असेल तर ठीक आहे प्रॉब्लेममध्ये, पण दिला नसेल तर तो कसा काढायचा? तर तो कसा काढायचा बघा. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन एफ, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन एफ इज इक्वल टू कसा काढायचा? तर आपल्याला माहित आहे फ्लोचे 2 टाईप, लॅमिनार फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो. लॅमिनार फ्लो एक असतो आणि टर्ब्युलंट फ्लो एक असतो. ओके, तर लॅमिनार फ्लोसाठी कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शनची वेगळी व्हॅल्यू आहे आणि टर्ब्युलंट फ्लोसाठी कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शनची वेगळी व्हॅल्यू आहे. ती कशी ती बघा. तर फॉर लॅमिनार फ्लो कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन एफ इज इक्वल टू 16 डिवायडेड बाय RE. ओके, 16 डिवायडेड बाय RE. सो दिस इज फॉर रेनॉल्ड नंबर किंवा दिस इज फॉर लॅमिनार फ्लो. लॅमिनार फ्लो म्हणजे लॅमिनार फ्लोसाठी रेनॉल्ड नंबर काय असतो? रेनॉल्ड नंबर इज लेस दॅन 2000. रेनॉल्ड नंबर इज लेस दॅन 2000. ओके, लॅमिनार फ्लोसाठी रेनॉल्ड नंबर काय असतो? लेस दॅन 2000. ओके,
लेस दॅन 2000. हे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे, लक्षात ठेवा. फ्रिक्शन फॅक्टर जर करायचं असेल तर याला फक्त इंटू 4 करायचं, म्हणजे काय येईल 64 डिवायडेड बाय RE. फ्रिक्शन फॅक्टर काय येणार 64 डिवायडेड बाय RE. सो फॉर लॅमिनार फ्लो दिस इज कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. ओके. काही काही बुकमध्ये फ्रिक्शन फॅक्टर दिलेला आहे कॅपिटल F इज इक्वल टू, याला फक्त इंटू 4 करायचं, 64 डिवायडेड बाय RE. RE म्हणजे काय रेनॉल्ड नंबर. RE म्हणजे रेनॉल्ड नंबर. तो जर लेस दॅन 2000 असेल त्याला लॅमिनार फ्लो म्हणायचं, त्यावेळेस हा फॉर्म्युला वापरायचा. आता जर टर्ब्युलंट फ्लो असेल तर कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन F इज इक्वल टू असतं फॉर टर्ब्युलंट फ्लो 0.079 डिवायडेड बाय रेनॉल्ड नंबर रेस टू 1/4. रेनॉल्ड नंबर रेस टू 1/4. दिस इज फॉर टर्ब्युलंट फ्लो. दिस इज फॉर टर्ब्युलंट फ्लो. टर्ब्युलंट फ्लो म्हणजे काय, रेनॉल्ड नंबर इज ग्रेटर दॅन 4000. रेनॉल्ड नंबर इज ग्रेटर दॅन 4000. आणि रेनॉल्ड नंबर 2000 आणि 4000च्या मध्ये काय कोणता फ्लो असतो, ट्रान्झिशन फ्लो. ट्रान्झिशन फ्लो. ओके. तर टर्ब्युलंट फ्लोसाठी हे असं आहे. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की हे RE म्हणजे काय, रेनॉल्ड नंबर म्हणतोय मी, तो कसा काढायचा. तर रेनॉल्ड नंबर काढण्यासाठी फॉर्म्युला आहे रेनॉल्ड नंबर RE इज इक्वल टू रेनॉल्ड नंबर, इथं लिहितो मी रेनॉल्ड नंबर RE इज इक्वल टू रो VD divided by mu. Rho VD divided by mu. Here rho is density of liquid. Density of liquid in kg per meter cube. V is velocity of liquid in meter per second. D is the diameter of pipe in meter, and mu is a dynamic viscosity. Dynamic viscosity in Newton second per meter square. ओके. तर रेनॉल्ड नंबर यातून काढा. तो जर 2000 पेक्षा कमी आला, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन या फॉर्म्युलानं काढायचा. तो जर 4000 पेक्षा जास्त आला, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन या फॉर्म्युलानं काढायचं. ओके. आणि ते इथं वापरायचं. कुठं, इथं वापरायचं. फ्रिक्शन फॅक्टर काढायचं असेल इंटू त्याला 4 करायचं, स्मॉल एफला, आणि ते इथं वापरायचं. ओके. तर हे हेड लॉस ड्यू टू फ्रिक्शन इन पाईप अकॉर्डिंग टू डार्सी-विशबॅच इक्वेशन अशा पद्धतीनं काढायचं होतं. अजून आपण हे HFचं जे इक्वेशन आहे ते डिस्चार्जच्या फॉर्ममध्ये सुद्धा लिहू शकतो, म्हणजे रेट ऑफ फ्लो किंवा फ्लो रेटच्या फॉर्ममध्ये. ते कसं ते बघा. तर आपल्याला HF इक्वेशन माहीत आहे. HF काय आले, HF आलेलं आहे, आता हेच घेतो मी FL_V²/2GD असं घेतो, किंवा 4FL तेच घेतो. HF इज इक्वल टू काय आहे 4FL_V² डिवायडेड बाय 2GD. आता आपल्याला डिस्चार्ज Q इज इक्वल टू माहीत असतं एरिया इंटू व्हेलॉसिटी. डिस्चार्ज Q काय असतं, एरिया इंटू व्हेलॉसिटी. याच्यावरून व्हेलॉसिटी काय येणार Q डिस्चार्ज डिवायडेड बाय एरिया. आता इथं काय आहे स्क्वेअर, त्यामुळे याचा स्क्वेअर केल्यावर काय येईल V² इज इक्वल टू Q² डिवायडेड बाय एरियाचा स्क्वेअर. आता एरिया पाईपचा काय आपल्याला माहित आहे, काय असतो π/4D², त्याचा आहे स्क्वेअर. ओके. तर V² काय येईल Q² डिवायडेड बाय π² डिवायडेड बाय 16 इंटू D⁴. या ब्रॅकेटचा जर एरिया केला तर पायचा एरिया π², π², 4चा स्क्वेअर 16, D²चा स्क्वेअर 2 इंटू 2 4, अशा पद्धतीचं येईल. आता हे आपण पुट करूया, हे या इक्वेशनमध्ये आपण पुट करू. ओके. याला मी 5 असं म्हणतो, आणि हे सपोज 4th इक्वेशन होतं, आणि हे आता 6. ओके. तर आता ही जी व्हॅल्यू आहे ती मी इथं व्हीच्या जागेवर टाकतो, V²च्या जागेवर. तर HF काय येईल, HF इज इक्वल टू 4FL, आणि हे Q² डिवायडेड बाय π² 16 इंटू D⁴ डिवायडेड बाय 2GD. ओके. सो HF इज इक्वल टू काय येणार, हे काय होईल इथं खाली येईल, तर काय होईल 4FL Q² डिवायडेड बाय 2GD इंटू हे सगळं π² डिवायडेड बाय 16 इंटू D⁴. आता हे जर तुम्ही केलं 2 इंटू 9.81, 2 इंटू Gची व्हॅल्यू काय असते 9.81 इंटू π² डिवायडेड बाय 16, हे जर तुम्ही कॅल्शीमध्ये केलं तर ती व्हॅल्यू येते 12.1. वरचं मी असं ठेवतो 4FL Q²
तिकडे लिहितो म्हणजे दिसण्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही. बघा काय आले रे, जी ची व्हॅल्यू 9.81 असते. ओके, सो HF इज इक्वल टू वरचं 4FL² आहे असं ठेवलं मी, डिवायडेड बाय 2 इंटू जी ची व्हॅल्यू असते 9.81 इंटू d काय येणार d⁵ आणि हे π² इंटू π² इंटू d⁴ ओके. आता हे सगळं कॅल्सीमध्ये, खालचं सगळं आहे ते मी कॅल्सीमध्ये टाकतो. 2 इंटू 9.81 इंटू π² इक्वल केलं, त्याला डिवायडेड बाय 16 केलं तर ती व्हॅल्यू किती येते, वरचं मी हाय असं ठेवतो, ती व्हॅल्यू येते 12.1 आणि हे d⁵ आहे. HF या फॉर्ममध्ये सुद्धा लिहिलं जातं. HF या फॉर्ममध्ये सुद्धा काढता येतं. 4FL² डिवायडेड बाय 12.1 d⁵. ओके, हा एक फॉर्म्युला झाला HFचा. 4FL² बाय 2GD, 4FL² बाय 12.1 d⁵. अजून FL², कॅपिटल FL² डिवायडेड बाय 2GD हा एक फॉर्म्युला आहे. आता हे कॅपिटल Fच्या फॉर्ममध्ये हे काय येईल, HF इज इक्वल टू 4Fच्या जागेवर कॅपिटल F टाका, FL² डिवायडेड बाय 12.1 d⁵. फ्रिक्शन फॅक्टरच्या फॉर्ममध्ये, अशा पद्धतीनं HF साठी आपण 4 इक्वेशन, डार्सी-विच-बॅच इक्वेशन 4 फॉर्ममध्ये लिहू शकतो. तर हे होतं हेड लॉस ड्यू टू फ्रिक्शन इन पाईप, डार्सी-विच-बॅच इक्वेशन. अजून हेड लॉस ड्यू टू फ्रिक्शन इन पाईप हे आपण अजून एका फॉर्म्युल्यानं काढू शकतो. तो फॉर्म्युला आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिराईव्ह करू. तोपर्यंत थँक्यू.